मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन होणार। ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश। महादेव मुंडेंच्या हत्येचे फोटो पाहून मुख्यमंत्री फडणवीस भावूक झाले। कुणालाही पाठीशी घालणार नाही, एसआयटी स्थापन करून आरोपींना तात्काळ अटक करू, असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं। ज्ञानेश्वरी मुंडेंची माहिती। धनंजय मुंडेंना इतर मंत्र्यांकडील अतिरिक्त खातं देण्याच्या हालचाली। मुंडेंनी 2 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। अजित पवार तटकरेंसोबतही मुंडेंच्या बैठका। मंत्रिमंडळात पुन्हा येण्यासाठी धनंजय मुंडेंचे आटोकाट प्रयत्न सुरू। मात्र अशा लोकांना मंत्रिमंडळात घेतलं तर सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल। सत्ताधारी आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं खातेबदल करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय। दत्ता भरणे यांच्याकडील क्रीडा खातं कोकाटेंना मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मला कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती नाही, अजित पवार देतील ही जबाबदारी पार पाडेल। माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं आपल्याकडे येण्याच्या चर्चांवर दत्ता मामा भरणेंची प्रतिक्रिया। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी पुराव्यांअभावी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह 7 जणांची निर्दोष मुक्तता। संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही, कोर्टाचं निरीक्षण। काँग्रेसनं हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी। मुख्यमंत्री फडणवीसांचे मालेगाव निकालावर भाष्य। यूपीए सरकारचं षड्यंत्र उघडं पडल्याची फडणवीसांची टीका। पुणे पार्टी प्रकरणी रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह 4घांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। खेवलकर सध्या येरवडा जेलमध्ये, उद्या जामिनासाठी अर्ज करणार। खऱ्या अर्थाने गद्दारी कोणी केली? गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावरून अर्जुन खोतकर यांची टीका। तर आम्ही ईडीला घाबरून पळालो नाही, खोतकर रडून शिंदेंसोबत गेले, गोरंट्याल यांचा पलटवार। अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ। भारतानं रशियाकडून सर्वाधिक शस्त्र आणि तेल खरेदी केल्यानं दंड लादण्याचा देखील निर्णय। तर टॅरिफच्या परिणामांचा अभ्यास करतोय सरकारची भूमिका। पाकिस्तानच्या तेल साठ्यांचा विकास करण्यासाठी अमेरिकेचा करार। कदाचित एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल। पाकिस्तानचं तोंड भरून कौतुक करताना ट्रम्प यांनी भारताला डिवचलं। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।